कधी काळी वाल्मिक कराडचे सहकारी राहिलेल्या विजय बांगर यांनी कराडवरून अनेक धक्कादायक आरोप केलेत। कराडनं यापूर्वी खुद्द धनंजय मुंडेंचे पीए राहिलेल्या प्रशांत जोशी यांचाच काटा काढण्याचा प्लॅन आखला होता, असा दावाही बांगर यांनी केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। वाल्मिक कराडनं आखला होता धनंजय मुंडेंच्याच पीएचा काटा काढण्याचा प्लॅन। कधी काळचे सहकारी विजय बांगर यांच्या दाव्यानं बीडमध्ये खळबळ। वाल्मिक कराडच्या जातीवाचक शिवीगाळाची क्लिपही व्हायरल। संतोष देशमुखांप्रमाणेच महादेव मुंडेंची देखील क्रूरपणे हत्या। परळीतल्या महादेव मुंडेंच्या हत्येसह अनेक खोट्या गुन्ह्यांबद्दल विजय बांगर यांनी वाल्मिक कराडवर धक्कादायक आरोप केलेत। अनेक महिलांच्या आडून खोटे आरोप करणं। हा फोटो आहे, ही महिला बसलेली बघा, वाल्मिक कराड समाजसेवक अण्णा भगिनी। अजून बरंच काही येणार आहे बाहेर सगळं। वाल्मिक कराडची जातीवाचक शिवीगाळ, अशा अनेक गोष्टी विजय बांगर यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्या। विजय बांगर हे कधी काळी वाल्मिक कराडचे सहकारी होते, मात्र आपल्या पूर्ण कुटुंबावरच खोटे गुन्हे दाखल केल्याच्या आरोपात ते दूर गेले। वाल्मिक कराडच्या कार्यालयात त्या महादेव मुंडेंच्या हत्येनंतर काही प्रकार घडला असं तुम्ही सांगितलं, तो काय होता, काय घडलं? काय नाही, मांसाचा तुकडा आणला होता, शरीराचा माणूस मारला, रक्त मांस दाखवायला मारला अण्णा, आम्ही मारलं, वा शाब्बासकी, गाड्या गिफ्ट बिफ्ट, हा प्रकार जग जाहीर आहे, तिथलच्या बऱ्याच जवळच्या लोकांना माहिती। फक्त समाजाला कळलं पाहिजे की वाल्मिक कराड का जातीवादी नव्हता का, वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भाषा होती हे मला समाजाला दाखवायचंय। भैया कुठे गेले? हा चालू करा ते रेकॉर्डिंग। मी दलित समाजाची, बौद्ध समाजाची माफी मागतो। मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो, अशा आमच्या गिरिजा मावशी, ज्यांच्या सावलीत वारू, अशा आमच्या अरुण जवळ सर। माझे वडील हे पुरोगामी आहेत, आमचं कुटुंब हे पुरोगामी, आम्ही जातीपातीला मानणार आहे। फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती, हा जातीवाद नव्हतं म्हणतात ना, हा पहा ना, हा किती जातीवादी आहे, ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे। कोण कुत्रा तू, कडीचा मार, सगळ्या लाखवादी घेतो। हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग। विजय बांगर हे मूळ बीड जिल्ह्यातल्या पाटोद्याचे आहेत। सहकार क्षेत्रातलं एक मोठं प्रस्थ अशी त्यांच्या कुटुंबाची ओळख होती, मात्र गेल्या काही वर्षात त्यांच्या कुटुंबियांवर विविध आरोप झाले। त्यामुळे विजय बांगर यांच्यासह त्यांचे वडील रामकृष्ण बांगर, आई सत्यभामा बांगर यांना तुरुंगात जावं लागलं। मात्र साऱ्या खोट्या केसेस आम्हाला संपवण्यासाठीच दाखल झाल्याचा आरोप विजय बांगर यांनी केलाय। माझ्या आईला मध्ये टाकलं वाल्मिक कराडने। पहाटे 4 वाजता कोणत्या महिलेला अटक करते, त्यावेळेस एलसीबीचा अधिकारी आला, महिला सोबत लागतात, माझ्यापाशी सीसीटीव्ही आहे। माझ्या आईला अटक केलं खोट्या। माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही, चेअरमन नाही। पहाटे 4 वाजता माझ्या आईला अटक केलं। आम्हाला एक तर नवनिर्माण संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे किंवा तू स्वतःला गोळी मारून घे, तेव्हा आम्ही तुझ्या आईला सोडू। मी म्हणलं, माझ्या वाल्मिक कराड माझ्या शाळेतली, मी तुला माती काय खुर्ची पण देणार नाही। मी माझा मावस भाऊ माझ्या आईपाशी उभा होता, मी माझ्या आईला कॉल तिथून केला। आई माझी दवाखान्यात ऍडमिट होती, आईला मी सांगितलं, आई आपली काही लढाई होईल, म्हणलं आपण जेलमध्ये राहावं आयुष्यभर, आपण आपलं म्हणलं जीव गेला तर हरकत नाही, पण ह्याच्या पुढे म्हणलं कधीच झोकायचं नाही, म्हणलं ही वृत्ती वाईट आहे। म्हणलं तत्कालीन पालकमंत्र्याचे पीए होते प्रशांत जोशी म्हणून। प्रशांत जोशींनी ज्यावेळेस तत्कालीन पालकमंत्र्यांनी कृषी मंत्री पदा शपथ घेतली आणि त्यांचे पीए आपल्याला माहिती प्रशांत जोशी सर, ते फोटो काढत होते प्रशांत जोशी सर, आणि त्यांनी वाल्मिक कराडचे फोन नाही उचलले आणि वाल्मिक कराडला प्रशांत जोशी हा व्यक्ती कधी चलत नव्हते। तर त्या दिवशी वाल्मिक कराडनी प्रशांत जोशीसाठी, तत्कालीन पालकमंत्र्यासाठी खूप झगडला की ह्याला काढून टाका, हे करा ते करा। पालकमंत्री म्हणले, वा तू एवढे दिवस झालं काम करतोय, त्याच्याविषयी सगळ्याचं मत चांगले, चांगल्या प्रक्रियेतला व्यक्ती आहे। वाल्मिक कराडचा इगो हार्ट झाला आणि वाल्मिक कराडनी मला असं सांगितलं जुलै 2023ला, 3 जुलै 2023 की म्हणजे हा माणूस म्हणजे फार अति करतोय, आणि तत्कालीन पालकमंत्र्याच्या जवळ गेला, मला ह्याचा काटा काढायचा। मला ते समजून सांगण्यासाठी वाल्मिक कराडला, बाबा प्रशांत जोशी सर एक व्यक्ती आहे, फोटो काढत होते। महादेव मुंडे हत्या प्रकरणात प्रचंड दिरंगाई झाल्याचा आरोप वारंवार होतोय। खुद्द मुंडे यांच्या पत्नीनं पुढे येऊनही हत्येच्या तपासाची सूत्र कुणाच्या दबावामुळे पुढे सरकत नाहीत, हा प्रश्न अनुत्तरित आहे। अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.